आज काय विशेष? हो, आज आहे आपला 9वा सोमवार आणि सोमवार झाले आहेत 9 पूर्ण. आणि म्हटलं बादळ वेळेला भाज्या पूजा इकडं तिकडं काहीतरी करत असते भरपूर अशा. पण आज करावं आपला गावरान महाराष्ट्रीयन रेसिपी म्हणजे पुरणपोळी. हो, मस्त असं. तर थोडंसं काम होतं आमच्या घरामध्ये आणि कामामुळे मला जरा भाज्या वगैरे करायला जमणार नाहीत किंवा गडबड होईल म्हणून मी हा पोळ्याचा ऑप्शन ना ठेवला होता. होतो सुद्धा पटपट आणि पोळी, आमटी, भजी, बटाटा भाजी एवढं 3-4च पदार्थ करायला वेळ लागणार नाही म्हणून आपला हा पोळ्याची मी ही रेसिपी केली आहे बरं का आज. तर आज जोडपं सांगितलं होतं जेवायला आणि त्यांना खूप असं आवडलं. अगदी पिठाच्या पोळ्या केलत्या आणि त्यांना वाटलं मी तेलाच्याच केलत्या. त्याचं काय तेलाच्या का वाटतात बरं का, कारण का सांगू का, पोळ्या ही ते एकदम पातळ लाटायची आणि भरपूर तेल लावलं ना अगदी तेलाच्या पोळ्या सुद्धा मागं सरला नाही, एवढ्या छान पोळ्या होतात. तर चला आपण काय करतो आता, दर वेळेप्रमाणेच आपल्या अन्नपूर्णेला पूजून घेतो. तर नवीन शेगडी आणली आहे, बघू शकता काय लुक दिसतोय माझा देखना शेगडी. तर बघा आता ते आता डाळ शिजत घालणार आहोत आणि मध्येच पचका झाला, लाईटच गेली बघा. त्यावर ठेवलं डाळ, पुरणपोळीचा नैवेद्य, ज्याचा नैवेद्य करणार आहे तिथं मी गोडाचा पदार्थ गोष्ट आहे ती ठेवते. म्हणजे पहिला आपल्या अन्नपूर्णेला, तिला समाधान, ती समाधान तर आपण समाधान. ठीक आहे, चला तिथे डाळ घातले. असंच अंदाज पद्धत डाळ घातली आणि मी स्वयंपाकाला घालते ते 3 किंवा 2-3 वाजता, कारण की नंतर पूजा वगैरे मांडावी लागते संध्याकाळची. आणि अचानकच बघा पावसाचं आगमन झालंय आमच्या गावामध्ये. किती छान, इतका भारी सुगंध येत होता या मातीचा ना, गरमागरम तापलेलं हे जमीन आणि त्यामध्ये टबक दिशेनं थंड पाणी पडल्यानंतर काय वास येत होता. मुलगा पण माझ्या शाळेतून आला होता आणि बघा लागला होता डिस्को डान्स करायला, मस्त रेन डान्स करायला लागला होता. हे थोडासा लुक झाला आणि नंतर लगेच डाळ घातली शिजायला. तर काय मस्त असं बाहेरचं वातावरण झालं. तर नवरा म्हणतो हळूच भजी कर बरं का आज आठवणीनं. माझा काय भजीचा ऑप्शन नव्हता, बटाटा भाजी वगैरे असं होतं, कामाची भरपूर गडबड होती कार्यक्रम असल्यामुळे आमच्या घरामध्ये. तर आपण इथं डाळ घातली आहे शिजत आणि मीठ घातले, हळद घातले आणि ह्याचा गोळा करून घेतला व कणिक मळून घेतली. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा पोळ्याचीच कणिक मळायची असते तर अगदी थोडं थोडं करून पाणी घालून ना कणिक मळली ना, कणिक लांबते सुद्धा आणि त्यामध्ये पुरण व्यवस्थित भरलं की फुटत नाही पोळी आणि पातळ जेवढी लाटल तेवढी लाटली जाते. तुम्ही जास्त पाणी घालून कणिक मळली ना, ती पोळी आहे ती पाणी जास्त ऑब्झर्व करते, कणिक तुटते आणि पुरण घातले की फुटण्याची शक्यता असते आणि चांगल्या होत नाहीत पोळ्या. त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून ना ती कणिक अगदी नायलॉनसारखी करून घ्यायची. आपटून झपटून कोणाचा राग असेल तर त्यावर घातला तरी चालतो. लाता नाही बुक्क्या तेवढ्या घालायच्या आणि ते आहे ते कणिक बाजूला ठेवायची. तासभर जेवढी भिजल तेवढी ना कणिक छान अशा पोळ्या तयार होतात. आता नंतर सेकंड ऑप्शन आहे ते बटाटे भाजी, पोळी, आमटी. बटाट्याची भाजी पुरणाच्या पोळीवर आपल्या कायम ठरलेलीच असते. तर बटाटे कट करून घेतली आणि लाईट तर काय पाऊस जणू काय धाडाधाड पडत असल्यासारखं लाईटच गेलती बघा मध्ये. बटाटे चिरून घेत होते आपले मस्त असे. बटाटा भाजी खूप सुंदर अशी झालती ह्याच्यापासून, कारण बहिणीचं बटाटं होतं. बहिणीनं आमच्या भरपूर मला बटाटे दिले आहेत. बहीण आपली सोनाली किचन चालवते म्हटल्यानंतर काय कमी पडू देत नाही मला. तर इथं आता डाळ शिजली आहे छान अशी. 5 शिट्ट्या घेऊन मी तर डाळ शिजून घेतली आहे गरगरीत अशी बघा, बघू शकता अशा पद्धतीनं. आणि शिजली नसली की एका दुसरी शिट्टी घ्यायची. बघा अचानकच देव पावल्यासारखं लाईट आली आणि त्यामध्ये गरम पाणी घातलं आहे मी आता कुकरमध्ये. आणि कुकर घातल्यानंतर एक उकळी मारून घ्यायची. एवळुणीची आमटी, कटाची आमटी किंवा मसाल्याची आमटी किंवा डाळीच्या आपल्या जेवणाची आमटी आहे ना, भरपूर असे नावं आहेत बरं का या आमटीला. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. आता हे आहे ते पाणी आपण उकळी मारून घेतली आहे, ते पाणी आहे ते सेपरेट काढायचं. ह्याच्यापासूनच आमटी एवढी सुंदर होते ना, बास मटणसुद्धा मागं पडेल. तर ही आपण येळवणी काढून घेतली आहे किंवा हे डाळीतलं पाणी काढून घेतले ते आता बाजूला ठेवायचं. आपण गुळ घालून शिजवणार आहोत. त्याच्या अगोदर पटपट आपल्याला आवरायचं होतं, त्यामुळे बटाटे इथं शिजत घातलं आहे. बटाटे भाजी करण्यासाठी इथं 3 शिट्ट्या बास होतात. म्हणजे बटाटे शिजण्यासाठी एकदम गिर वगैरे शिजवायचं नाही, तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं. तर आमटीसाठी इथं मसाला तयार करून घेत आहोत. लसूण घालायचं, भरपूर आलं घालायचं, ओलं खोबरं घातलं आहे. मलाच भाजायला वेळ नसल्यामुळं जिरे मोहरी मी घातला आहे. असंच उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे करकरीतपणा असं असतं. आणि ह्यामध्ये बिना पाणी घालता ना हे बारीक केलं ना आमटीला ना गुणा चव येते. हे मला त्या दिवशीच कळालं, कारण की माझे सासरे काय म्हणायचं, काय मसाला आहे ना जाडसर ठेवायचा आहे कटाच्या आमटीला, म्हणजे आमटी छान अशी लागते. किंवा ओलं खोबरं वरून खवलून घातलं तरीसुद्धा छान लागतं. तेल घातलं, चांगलं कडकडीत गरम झालं आहे. काही वस्तू नव्हत्या त्यासुद्धा स्किप केल्या आहेत. म्हणजे स्किप केल्या म्हणजे नसल्यामुळे घाई घातल्याने कढीपत्ता घाला. या आमटीला कढीपत्ता म्हणजे जान असते कढीपत्ता कटाच्या आमटीला, नसल्यामुळं थोडंसं मला असं वाटलं की जरा चव आणि जरा चांगली झाली असती.
तर नसल्यामुळं काय करायचं, मसाला घातला, थोडासा भाजून घेतलं, हळद घातलं आणि भरपूर असं लाल तिखट घातलं. आमचं जे आज जोडपं होतं ते तिखट खाणार होतं. आणि तुम्हाला एक अनुभव एक सांगते, प्रत्येक वेळेला मी जोडपं सांगते आणि जोडप्यांचा अनुभव आहे ना वेगळाच असतो. प्रत्येकजण आपल्याला म्हणजे कसं हे देऊन जातं, काहीतरी सांगून जातं प्रत्येक वेळेला. म्हणतात ना सगळ्या गोष्टी देवाच असतात. काही वेळेला त्यांच्या अडचणी मला सांगत असतात, अनुभव सांगत असतात आणि त्यातून आपण काहीतरी शिकायचं असतं बरं का. अगदी असंच. तर लोकांना जास्त भेटाल तेवढं तुम्हाला अनुभवसुद्धा मिळतात, चांगलं वाईट कळतं. तर चला आपण आमटी फोडणी टाकली आहे, कट्टाची आमटी म्हटलं कटसुद्धा भरपूर घातला आहे आणि आपण जी देशी कोथिंबीर घातली आहे मी अशी फेकून, अगदी बघा मस्त अशी कोथिंबीर. शिवाय माझं कोथिंबीर म्हणजे जीव आहे बरं का माझा. तर कोथिंबीर घालून छान अशी उकळी मारून घ्यायची, जास्त उकळी मारत बसायची नाही या कटाच्या आमटीला, थोडीशी एक उकळी मारायची आणि ठेवायची बाजूला. आता आपण करणार आहोत आणि कटाची आमटी का करताना ना त्यामध्ये गुळ थोडासा घालायचा, म्हणजे चरका मारत नाही, पित्त होत नाही बरं का. कारण की हे आमच्या इनबाईनं मला सांगितलं आहे. तर गुळ घालायचा, हा आहे आपला चिक्की गुळ. तर आमच्या काही केमिकलवाला सुद्धा गुळ असतो ना, हा चिक्की म्हणजे बिना केमिकलचा गुळ आहे बरं का. हा खूप असा काळपट दिसतो, पोळ्या पण थोड्या काळपट होतात म्हणून त्यामुळे पोळ्यामध्ये हळद घातले आणि की कलर त्या पोळ्यांचा काळपट होता कामा नये म्हणून पिवळसर दिसावं त्यासाठी गुळ घातला आहे, विलायची घातली आहे, सुंठपूड घातलं आहे आणि हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेतलं आहे. गुळ जसं मेल्ट होईल तसं पाणी सुटतं ह्या डाळीला आणि डाळ ह्यामध्ये छान अशी शिजली जाते. तर बाजूला आपण भात घालून घ्यायचा बरं का. तर भात घालायचं म्हटल्यानंतर बघा इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. अगदी कटाच्या आमटीला पांढरा भात जे आहे ना तोच चांगला लागतो, जिरा राईस वगैरे ना चांगला लागत नाही. नॉनव्हेज असू दे किंवा कटाची आमटी असू दे, त्याला पांढरा भात करा म्हणजे छान असा चवीला लागतो. शक्यतो मसाले वगैरे करायचं बसायचं नाही, वेगळे काही पदार्थ असले की मसाले भात अगदी छान ऑप्शन असतो. भात झाला, आमटी झाली आणि डाळ सुद्धा शिजायला ठेवली आहे आणि लगेचच इथं मी पापड तळायला घेणार होते. तर पापडाला इथं तळायसाठी तर तेल घातलं आहे. तेल असं वत्ताना बघून माझ्या मिस्टरांचे डोळे अगदी मोठे होतात बरं का, कारण की तेल जेवढा वापर केला की आमचं जे मिस्टरांची BP वाढते बरं का. तर म्हणूनच इथं अगदी तेलाचा थोडा वापर करून मी इथं पापड तळून घेत आहे. आणि तुम्हाला सांगते आपल्या ना जे थाली असते ना पुरणपोळीची, त्यामध्ये कुरड्या आहेत ना त्या सुंदर दिसतात, बाकीचे पापड असे छान दिसत नाहीत बरं का. कधी पण बघा कुरडी असते ना त्या ताटाला वेगळीच अशी शाईन येते. त्यामुळे मी ना कुरडी तळली आहे आणि ही आहे गव्हाची, माझ्या मैत्रिणीच्या आईने करून दिली आहे आणि ऑर्डर ते स्वीकारते. तर चला आता आपण करणार आहोत तेच गरम तेल मी आता त्या तव्यामध्ये घातलं आहे आणि त्यापासून मी करणार आहे झणझणीत बटाट्याची भाजी. आणि तेल अगोदरच गरम झालेलं आहे, त्यामध्ये घातलं आहे मोहरी, जिरे घातलं आहे आणि माझी बिचारी कढीपत्ता नसल्यामुळं कढीपत्ता घातला नाही बरं का. कांदा मिरची घालायचं आणि छान असं परतून द्यायचं. आणि कांदा तो थोडासा ना बटाट्याच्या भाजीला कच्चा ठेवला ना सुंदर लागतो बरं का. बटाट्याची भाजी क्रंची लागतं. बटाट्या भाजी बरोबर ना कांदा थोडासा कच्चा ठेवा, हे लक्षात ठेवा बरं का. मीठ घातलं आहे सर्व साहित्य भाजण्यासाठी, हळद घातली आहे, परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपला कट केलेला बटाटा घालून घ्यायचा. तर तुम्हाला आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर ह्यामध्ये तर घातले तरी चालते, पण अगदी आपला साधा स्वयंपाक करत आहोत तर म्हटल्यानंतर ना सगळं साधंच करायचं म्हणून मी असं ठरवलं होतं. तर सगळं कांदा मिरची वगैरे भाजल्यावर बटाटा सगळा परतून घेतला आणि नंतर आपली हिरवीगार देशी कोथिंबीर घालून घेतली आणि तयार झाली आपली साधी सिंपल पिवळी पिवळी बटाट्याची भाजी, छान अशी रेग्युलरची. आणि तयार झाली की बाजूला ठेवायची आणि लगेच दुसरा आपली रेसिपी करायची. भरपूर अशी आपली आमटी झाली आहे, भात झाला आहे, डाळसुद्धा शिजली होती, पुरण करायचं चालू होतं आमचं आणि ही भजी करणार आहोत बरं का. माझ्या सगळ्या आवडणारी कुठली गोष्ट असेल तर भजी तर खूप फेवरेट अशी कशी पद्धतीने केली जाते बघा. तर कांदा भरपूर वापरला आहे, बेसन पीठ घालायचं, कांद्यापेक्षा थोडंसं कमी बेसन पीठ वापरायचं म्हणजे भजी आहेत ते सुंदर लागतात. कस्तुरी मेथी भरपूर वापरायची, मिरची कमी असल्यामुळं मी तर चिली फ्लेक्सचा वापर केला आहे बरं का. तर माझ्या मिरच्या कमी असल्यामुळे चिली फ्लेक्स घातला आहे. कस्तुरी मेथी घालायची आणि भजी आहेत ते क्रंची लागण्यासाठी इथं बटाटा वापरला आहे मी शिजवलेला, तो बाजूला ठेवला होता मी भाजी करताना. जिरं घातलं आहे, ओवा घातला आहे, कोथिंबीर घालायची आणि आता आपण हे केलं आहे पेस्ट, मिरची आलं लसूण ह्याची पेस्ट करून घालायची म्हणजे सगळ्या बाजूने मिरची जाते आणि त्या भज्याला वेगळंच चव येते बरं का. त्यामुळं ना शक्यतो तुम्ही बारीक करून घाला मिक्सरमध्ये म्हणजे ह्या भज्याला छान चव येते. आणि जेव्हा आपण भजी करणार आहोत तेव्हा ना त्यामध्ये तेल जे कडलेलं तेल असतं ते घालायचं म्हणजे त्या भज्याला आहे ना खुसखुशीतपणा येतो. काही वेळा काय होतं की म्हटलं जातं की भजी टोटरापणा येतो, त्यानं काय करायचं तेव्हा कडल्याला थोडंसं 2-3 चमचे तेल घालायचं
करायचं. हे आहेत आपल्या पोळ्या तयार करून घेत आहोत. पिठाच्या आहेत बघा, पण त्याला तेल भरपूर लावलं की अगदी तेलाच्या अशा वाटतात. आमच्या घरामध्ये जेवण येणारे सदस्य म्हणतात कवा केलाच आहे तेलाच्या पोळ्या. अगदी त्यांना ओळखलंच नाही की हे मी पिठाच्या पोळ्या केल्या आहेत. ती शेवटीचं म्हणजे आपलं राहिलं होतं भजी करायचं. हे भजी आहेत बघा, त्याच पापड तळल्या आहेत, त्यामध्येच मी इथं भजी तळून घेतले आहेत. मस्त अशी चवीची भजी, मीठ घातलं होतं, सगळं व्यवस्थित स्वयंपाक झालता. आजचा स्वयंपाक अगदी साधा सिंपल असला तर अगदी महाराष्ट्रीयन जे ओळख असलेलं पदार्थ आहेत पुरणपोळी. तर ही तुम्हाला रेसिपी बघायला आवडली असेल तर प्लीज प्लीज आपल्या सोनालीला ना जाताना सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका बरं का. तुमचाच पाठिंबा आहे म्हणून मी पुढे जात आहे. तर बघा मस्त अशी क्रंची भजी तयार झाली आहेत आणि ही थालीसुद्धा मस्त अशी तयार झाली आहे आणि खाऊन बघतं म्हणायचं भारीच की हो.